आपण ज्यांना जन्म देतो, आपण ज्यांना लहानाचं मोठं करतो, आपण ज्यांचं करिअर घडवण्याचा प्रयत्न करतो, आपण ज्यांना स्वतःच्या पायावरती उभं करतो, त्या मंडळींना या गोष्टीची जाणीव असते का? आता हा प्रश्न विचारण्याचं कारण आहे आजची घटना. म्हणजे जळगाव जिल्ह्यामध्ये यावल तालुका जो आहे त्या ठिकाणचं किनगाव नावाचं गाव आहे आणि या गावामध्ये 2 महिलांचे खून झालेले होते. आता हे जे खून आहेत ते खून होते हे सुद्धा कळलेलं नव्हतं किंवा कळलेलं होतं पण ते वळलेलं नव्हतं आणि मारेकऱ्यांना वाटत होतं की आपण 2 हत्या केल्या त्यामुळे आता आपण इथून पुढं सापडू शकत नाही आणि त्यामुळे तो मारेकरी 3री हत्या करतो आणि मग मात्र या सगळ्या हत्याकांडाचा खुलासा होतो. आता किनगाव या ठिकाणचं जळगाव रोड आहे आणि त्या ठिकाणचं रामनगर किंवा आत्मारामनगर अशा पद्धतीचं एक नगर आहे. आता या भागामध्ये मराबाई सखाराम कोळी वय वर्ष साधारण 75-80च्या आसपासचं आहे. तर या ज्येष्ठ महिला राहत आहेत आणि त्या एकट्या राहत आहेत. आता तारीख होती 23 मे 2022. तर या ठिकाणी मराबाई घरी होत्या आणि त्यावेळेस कोणीतरी अज्ञात व्यक्ती त्यांच्या घरामध्ये घुसली, त्यांच्यावरती हल्ला केला, त्यांचा गळा आवळला आणि त्यांना ठार मारण्यात आलं. आता यावेळेस ही जी महिला आहे ती महिला निश्चित पडलेली आहे आणि मारेकऱ्याला वाटलं की त्यांचा मृत्यू झालेला आहे आणि त्यामुळे त्या मारेकऱ्यानं त्यांच्या हातातल्या चांदीच्या पाटल्या काढण्याचा प्रयत्न सुरू केलेला होता आणि त्याच्यामध्ये त्यानं एक पाटली काढलेली होती आणि दुसरी काढण्याचा प्रयत्न करत होता. यावेळेसच त्या मारेकऱ्याला चाहूल लागली की कोणीतरी आपल्या दिशेनं येत आहे किंवा शेजाऱ्या पाजाऱ्यातलं कोणीतरी येतं आहे आणि म्हणून त्या मारेकऱ्यानं त्या ठिकाणावरून पळ काढला. आता या ठिकाणी त्यावेळेस शेजारी आले, त्यावेळेस त्यांनी पाहिलं की ही जी महिला आहे त्या बेशुद्ध पडलेल्या आहेत आणि आजूबाजूचे लोक पण मग या ठिकाणी जमा झाले. पोलिसांनासुद्धा कळवण्यात आलं आणि जळगावच्या दवाखान्यामध्ये या ज्येष्ठ महिलेला दाखल करण्यात आलं. त्यांच्यावरती उपचार सुरू झाले आणि पुढचे आठवडाभर हे उपचार चाललेले होते आणि 31 मे 2022ला उपचारादरम्यान या ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाला. आता यावल पोलिसांमध्ये कलम 302 किंवा 397, 392, 394 वगैरे वगैरे हे जे कलम आहेत त्या कलमांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आणि पोलिसांनी त्यांच्या पद्धतीनं तपासाला सुरुवात केली. आता पोलिसांना घटनास्थळी एक चप्पल सापडलेली होती. आता हा एक अत्यंत महत्त्वाचा पुरावा होता. आता ही चप्पल कोणत्या कंपनीची आहे, कोणत्या नंबरची आहे, कोणता विक्रेता होता आणि हा वापरणारा कोण होता, या सगळ्यांचा तपशील काढायला पोलिसांनी सुरुवात केली. आता दुसऱ्या बाजू म्हणजे एका बाजूला हे चाललेलं होतं, दुसऱ्या बाजूला शेजारी पाजारी जे होते, नातेवाईक मंडळी जी होती किंवा त्या ज्येष्ठ महिला जी आहे त्यांच्या घरातली मंडळी जी असतील तर त्या मंडळींच्या बरोबर ती त्यांचे जबाब घ्यायला सुरुवात केली, त्यांच्याकडून माहिती घ्यायला सुरुवात केलेली होती. तिसऱ्या बाजूला जे खबरी आहेत त्या खबऱ्यांना ॲक्टिव्ह केलेलं होतं, त्यांच्याकडून सुद्धा माहिती घेतली जात होती. चौथ्या बाजूला या सगळ्या गोष्टीचा तांत्रिक तपास केला जात होता. म्हणजे मोबाईल किंवा CCTV किंवा इतर जी साधनं आहेत त्या माध्यमातून याचा तपास कसा करता येईल यावरती पण विचारमंथन चाललेलं होतं आणि त्याचीसुद्धा मदत याच्यासाठी घेतली जात होती. सगळ्या बाजूनं तपासलं जात होतं आणि यावल पोलीस 4ही बाजूंनी अहोरात्र तपास करत होतं, कष्ट करत होते आणि या तपासामध्ये जवळजवळ 1 महिन्यानंतर एका संशयिताचं नाव पुढं आलं. त्याचं नाव होतं बाळू उर्फ मुकुंद बाबूलाल लोहार, वय वर्ष साधारण 30 आणि हा किनगाव बुद्रुक या ठिकाणी राहणारा आहे. चौधरी वाडा या परिसरात तो राहतो आहे आणि हा एका वेल्डिंगच्या दुकानामध्ये काम करतो आहे. आता पोलिसांनी याला ताब्यात घेतलं. आता याची कुंडली वगैरे सगळी पोलिसांनी काढलेली होती. आता याचं वागणं, याच्या हालचाली आणि घटना घडली त्यावेळेस हा कुठे होता, काय होता, त्यानंतर तो कोणत्या बाजूला त्यावेळेस गेलेला होता, कोणत्या भागातून तो आलेला होता, हे म्हणजे या सगळ्या गोष्टी जास्तीत जास्त डिटेल याच्याबद्दलचे काढलेली आहे. इत्थंभूत माहिती पोलिसांनी याच्याबद्दल काढलेली आहे आणि त्यानंतर याची अत्यंत कसून अशी चौकशी सुरू झाली. पण आपण अत्यंत गरीब आहोत, त्यानंतर आपण बिचारे आहोत, आपण कष्टानं कमवतोय, आपण अशा पद्धतीची हत्या करू शकत नाही किंवा आपण अशा पद्धतीनं कोणाला त्रास देऊ शकत नाही वगैरे वगैरे असं तो सांगत होता. पण पोलिसांना अगोदरच याच्याबद्दलची बहुतेक माहिती होती आणि त्यामुळे पोलिसांनी याला पोलिसी खाक्या दाखवला आणि त्यानंतर मात्र यानं कबूल केलं की ही जी हत्या झालेली आहे ती हत्या मीच केलेली आहे. आता हत्या झाली होती ती 23 मे 2022ला आणि मारेकरी सापडला 27 जून 2022ला. म्हणजे जवळजवळ 1 महिन्यानी हा ताब्यात आलेला होता. आता हत्या झाली,
त्यानंतर आरोपी जो आहे तो सापडला, त्यानंतर त्यानं कबुली दिलेली होती आणि या ठिकाणी हे प्रकरण संपलेलं होतं. पण बघा, ज्या ठिकाणी प्रकरण संपलेलं होतं त्याच ठिकाणी पुन्हा नवीन प्रकरण सुरू झालेलं होतं. तर या सगळ्याचा तपास चाललेला असताना अजून एक धक्कादायक बाब समोर आलेली होती. ते म्हणजे या मुकुंदने फक्त एकच हत्या केली होती असं नाही, तर त्यानं याच्या अगोदर 2 महिलांच्या हत्या केलेल्या होत्या आणि ही हत्या जी आहे ती त्याची 3री हत्या होती. म्हणजे कालपर्यंत पोलीस ज्याला खुनी समजत होते, पोलीस ज्याला मारेकरी समजत होते, तो फक्त खुनीच नाही तर एक सिरियल किलर होता. आता ही घटना आपल्या प्रत्येकाचं डोळं उघडणारी आहे. आता हा जो बाळू आहे, म्हणजे बाळू उर्फ मुकुंद, हा गावातला एक तरुण आहे आणि तो वेल्डिंगच्या दुकानात काम करतो आहे आणि तो झन्नामन्ना जुगार, आता मला एक्झॅक्टली झन्नामन्ना जुगार म्हणजे काय माहीत नाही, पण जुगाराचा नाद त्याला होता, त्यानंतर मटक्याचा नाद होता. आता झन्नामन्ना जुगार याच्याबद्दल जर काही मंडळी असतील याच्याबद्दलचे तज्ज्ञ तर त्यांनी कमेंटमध्ये जरूर कळवा. तर झन्नामन्ना जुगाराचा याला नाद होता, मटक्याचा नाद होता आणि यासाठी याला सतत पैशाची गरज असायची. आता हा सगळा पैसा जो आहे तो कसा मिळवायचा याचा विचार तो करत होता आणि कोरोना वगैरेचा काळ होता, त्यामुळे त्याच्याकडे पैशाची चणचण होती आणि मग यानं आता पैसा कसा कमवायचा तर ह्यानं विचार करायला सुरुवात केली की गावामधल्या ज्या एकट्या राहणाऱ्या ज्येष्ठ महिला आहेत त्यांच्याकडे दागिने असतात किंवा त्यांच्याकडे थोडेफार पैसे असतात, मग त्यांना लुटायचं आणि पैसे दागिने घ्यायचे आणि पाठीमागे पुरावे राहू नयेत यासाठी त्यांची हत्या करायची. अशा पद्धतीचा एक विकृत प्लॅन यानं करायला सुरुवात केली. पण याला एका गोष्टीची खात्री होती की आपण कधी पकडले जाणार नाही, कारण जी मुलं आपल्या म्हाताऱ्या आईला आपल्या जवळ ठेवू शकत नाहीत, जी मुलं आपल्या आईला जिवंतपणे तिच्याकडे लक्ष देत नाही आहेत किंवा आपल्या म्हातारीला जिवंतपणे ते लक्ष देत नाहीत, ती मुलं ती म्हातारी मेल्यानंतर कशाला लक्ष देतील, म्हणजे जिवंतपणे लक्ष नाही ते मेल्यानंतर कशाला लक्ष देतील. आणि त्यामुळे त्या म्हातारीचा जरी खून झाला तरीही कुणी लक्ष देणार नाही आणि याचा फायदा आपल्याला होईल आणि आपण कधीही पकडले जाणार नाही असं याला वाटत होतं. आणि त्यामुळे या मुकुंदानं सावध शोधायला सुरुवात केली. तारीख आहे 28 फेब्रुवारी 2021, म्हणजे साधारण ही घटना घडली त्याच्या अगोदर 1 वर्षापूर्वीचा काळ होता. तर त्यावेळेस कोरोनाचं वगैरे वातावरण चाललं होतं आणि या दिवशी यानं पहिला खून करायचं ठरवलं होतं आणि त्याचं पहिलं टार्गेट होत्या द्वारकाबाई चैत्राम सुरवाडे. यांचंही वय साधारण 70च्या आसपासचं होतं. यांच्या पतिदेवांचं निधन झालेलं होतं आणि त्यांना पेन्शन वगैरे मिळते अशी माहिती समोर आलेली होती. आता या गावामध्ये एकट्याच राहत होत्या, यांचा मुलगा जळगावला वगैरे राहत होता असंही समजतं. आता मुकुंदाने या द्वारकाबाई यांना संपवण्याचं ठरवलेलं होतं आणि हा संधीची वाट बघत होता. आता त्या दिवशी संध्याकाळ झालेली होती, संध्याकाळचे साधारण 7-8 वाजलेले असतील, म्हणजे 7-8चा सुमार होता आणि यावेळेस लाईट असो किंवा नसो पण भरमसाठ वीज बिल देणाऱ्या वीज कंपनी जी आहे त्या कंपनीच्या आशीर्वादाने लाईट गेलेली होती आणि या गोष्टीचा फायदा त्या मुकुंदाने उचलला आहे आणि तो या अंधारामध्ये द्वारकाबाईंच्या घरामध्ये शिरलेला आहे आणि त्यानं रुमालाने त्यांचा गळा आवळायला सुरुवात केली. आता द्वारकाबाईंनी स्वतःला वाचवण्याचा तर प्रयत्न केलेलाच होता, पण 70 वर्षाची म्हातारी किती वेळ झुंज देणार आणि यामुळे द्वारकाबाई त्या ठिकाणी कमी पडल्या आणि त्यांच्या डोक्यालासुद्धा मार लागलेला होता. त्या डोक्यातनं रक्त पण येत होतं, त्यांच्या चेहऱ्यावरती पण ओरखडे पडलेले होते आणि या सगळ्यामध्ये त्यांची हत्या करण्यात आली. त्यांच्या अंगावरचे दागिने आणि घरातले पैसे जे आहेत ते घेऊन हा जो मुकुंद आहे तो फरार झाला होता. आणि दुसऱ्या दिवशी या घटनेची माहिती मग या महिलेच्या नातेवाईकांना समजली आणि हत्या झाल्याचं कळलं. पण अशी माहिती मिळते की याबाबत कोणतीही कारवाई झालेली नव्हती, पण अंत्यसंस्कार मात्र झालेले होते. आता मुकुंदाने केलेला पहिला खून या ठिकाणी पचलेला होता आणि याबद्दल काहीच त्याला म्हणजे कोणी तपास केलेला नव्हता किंवा बऱ्याच म्हणजे अशा काही गोष्टी आहेत की ज्यामुळे याचा आत्मविश्वास जो आहे तो वाढलेला होता आणि यामध्ये काही महिने हा शांत राहिला आणि पहिल्या खुनाचा अनुभव याच्या पाठीशी होता. आता म्हातारीला मारल्यानंतर कोणीही लक्ष देत नाही, त्यामुळं यानं दुसरा खून करण्याचा प्लॅन सुरू केलेला होता आणि आता दुसरी हत्या होणार होती रुक्माबाई कडू पाटील वय वर्ष 27 यांची आणि या चौधरी वाडा जो आहे त्या भागामध्ये राहत होत्या. आता मुकुंदाने यांच्यावर सुद्धा
पाळत ठेवायला सुरुवात केली आणि 19 ऑक्टोबर 2021ला दुपारच्या वेळी साधारण 1-2च्या सुमारास मुकुंदा यांच्या घरामध्ये शिरला आणि यानं पहिली हत्या ज्या पद्धतीनं केली त्याच पद्धतीनं यानं दुसरीसुद्धा हत्या केली आणि त्यांचेसुद्धा पैसे आणि दागिने घेतले आणि त्या ठिकाणावरून तो पळून गेला. आणि नंतर ही घटना घडल्याचं नातेवाईकांना कळलं. आता रुक्माबाई यांच्या शरीरावरती खुणा होत्या, व्रण होते, हा घातपात आहे हे सुद्धा दिसत होतं आणि यावल पोलिसांमध्ये तक्रारसुद्धा दाखल करण्यात आलेली होती. पोस्टमॉर्टम झालेलं होतं, पण नंतर अंत्यसंस्कार झाले आणि या हत्येची अकस्मात मृत्यू अशी नोंद झालेली आहे अशी माध्यमातून माहिती येते. आणि हा विषय जो आहे तो या ठिकाणी संपलेला होता किंवा थांबलेला होता. अशा पद्धतीनं याची दुसरीसुद्धा हत्या पचलेली होती आणि यामुळे याचा आत्मविश्वास पुन्हा एकदा डबल झालेला होता. आणि आता काही महिने पुन्हा हा थांबला आणि आता त्यानं तिसरी हत्या करण्याचं ठरवलेलं होतं. आणि तिसरी हत्या होती मराबाई सखाराम कोळी, वय वर्ष साधारण 70-80च्या आसपासचा आहे. आणि 23 मे 2022ला त्यानं त्यांच्यावरती हल्ला केला, त्यांचा गळा आवळला आणि याला वाटलं की त्या मरण पावलेल्या आहेत, पण त्या जिवंत होत्या. नंतर त्यांना दवाखान्यामध्ये नेण्यात आलं, पण त्यावेळेस त्यांचा मृत्यू झाला होता. आणि यावेळेस यावल पोलीस जे आहेत त्यांनी जो केलेला तपास आहे त्या तपासामध्ये 1 महिन्यानंतर म्हणजे 1 महिन्याच्या सुमारास हा मुकुंद जो आहे त्याला पोलिसांनी अटक केली, ताब्यात घेतली. आणि अशा प्रकारे याच गावातला एक सिरियल किलर जो आहे तो पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. आणि ज्याला जर पकडलं नसतं तर कदाचित अजून किती महिलांच्या हत्या झाल्या असत्या हे सांगता आलं नसतं. पण पहिली हत्या ज्यावेळेस झाली त्याच वेळेस जर त्या घरातल्या लोकांनी याबद्दलचं जास्त फॉलोअप घेतला असता किंवा त्यावेळेसच जर मारेकरी सापडला असता तर कदाचित पुढच्या 2 ज्या हत्या आहेत त्या झाल्या नसत्या. पण या सगळ्या ठिकाणी प्रश्नचिन्ह आहे. आता या सगळ्या प्रकरणामधून आपण धडा काय घ्यायचा? आई वडील आणि मुलं हे बऱ्याच वेळा आपण बघतो की वेगळे राहतात. म्हणजे आई एका ठिकाणी कामाला असते, मुलगा एका ठिकाणी कामाला असतो, वडील एका ठिकाणी कामाला असतात आणि त्यामुळे मग हे वेगवेगळे राहू शकतात. पण ह्यांचं काम असेल, नोकरी असेल, धंदा असेल तो किती वेळ चालू असतो? 60 वर्षापर्यंत. 60 वर्षाच्या नंतर आपले आई असेल, वडील असेल त्या मंडळींना आपल्याबरोबरच ठेवलं पाहिजे. म्हणजे तुम्ही ठीक आहे एका घरामध्ये जर राहत असतील आणि त्याच्यामध्ये जर कुरबुर होत असेल तर एका ठिकाणी राहा, पण वेगळ्या खोल्यांमध्ये राहा. पण त्यांना अशा पद्धतीनं एकटं सोडू नका, दूर लोटू नका. दुसरी गोष्ट, जी मंडळी जिवंतपणे लक्ष देत नाहीत ती मंडळी त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर काय लक्ष देणार आहे? आणि याच मनोवृत्तीमुळे या हत्या घडल्या असाव्यात. म्हणून कृपा करून आपले जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना असं एकटं सोडू नका आणि कोणतीही गोष्ट त्यांच्याबाबत जी घडलेली कोणतीही गोष्ट आहे ती अत्यंत सिरियसली घ्या. तिसरी गोष्ट, ज्येष्ठांना सांभाळणं ही आपली जबाबदारी आहे आणि ती आपण नाकारू शकत नाहीत, कारण भविष्य काळामध्ये आपण सुद्धा म्हातारे होणार आहोत. ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. आणि मला वाटतं की हे प्रकरण हे आपल्यासाठी सगळ्यात मोठा धडा आहे आणि या प्रकरणाचा तपास चाललेला आहे. कदाचित वेगळी किंवा नवीन माहितीसुद्धा आपल्यासमोर येऊ शकते. आणि जी मंडळी या गावातली असतील किंवा या परिसरातली असतील आणि या घटनेबद्दलची अधिक माहिती जर असेल, कारण मला जी माहिती मिळाली ती माझ्या माध्यमातून जे मिळालं ते मी तुम्हाला मांडलेलं आहे, पण जे प्रॉपरचे आहे त्यांना याच्याबद्दलची अधिक माहिती असू शकते, त्यांनी कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. पुन्हा भेटूया उद्या रात्री 8:30 वाजता एका नवीन क्राईम स्टोरीसह. तोपर्यंत धन्यवाद.